हाय, हॅलो, नमस्ते. मी वनिता स्वागत करते तुमचं नीतू लाईफस्टाईलमध्ये. तर आजचा व्हिडिओ जरा स्पेशल असणार आहे, कारण आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस. सॉरी, लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. तर ॲनिव्हर्सरी तर मला तरी स्वतःला गॅरंटी नाही आहे की ॲनिव्हर्सरी होईल की नाही, कारण आज एवढ्या वर्ष आम्ही साजरी केलेली नाही आहे. आणि सध्या आमच्या दुकानामुळे आम्हाला वेळही भेटत नाही, किंवा पैशाचीही थोडी चणचण आहे, पैसेही थोडे नाही आहेत. तर ॲनिव्हर्सरी होईलच की नाही याची मला स्वतःलाही गॅरंटी नाही आहे. आणि आता मुलं पण शाळेत गेलेत, हे पण दुकानावरती गेलेत, आणि अजूनही आम्ही एकमेकांना विश केलेलं नाही ॲनिव्हर्सरीचं. तर आम्हाला रोजच्यासारखा दिवस उजाडलेला आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 14 वर्ष झालं की तुम्ही अजूनही ॲनिव्हर्सरी का बरं केली नाही, किंवा का असं कसं होऊ शकतं. तर तुम्हाला मी सांगू, म्हणजे नाही सांगायला पाहिजे पण तरीही सांगते आहे की लग्न म्हटलं की घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच, किंवा नवरा बायकोचं जमत नाही किंवा काय. तर तसंच काहीतरी माझ्या बाबतीतही होतं, आणि आमच्या दोघांचंही जमत नव्हतं किंवा पटत नव्हतं. गरमी खूपच होत आहे, तर त्यामुळे आम्ही वेगळं राहत होतो. आणि आत्ता ह्या वर्षी आम्ही एकत्र राहायला आलेलो आहोत 2025मध्ये. आणि आता हे 2026 सुरू आहे, आणि 2026मध्ये आज 5 मार्च 2026 आहे. आणि आज आजच्या दिवशी आमचं 2012ला आजच्या दिवशी लग्न झालेलं, मध्ये 25 मार्च 2012 ह्या वर्षी लग्न झालेलं. त्या हिशोबाने 14वी ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा 14वा वाढदिवस आहे. आणि हा होईल की नाही याची मलाही गॅरंटी नाही आहे, पण जर झाला तर मी नक्कीच तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेल. मला आवडेल की माझ्या आयुष्यातला एवढा चांगला क्षण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तसं तर मी घरी असते, आणि त्यामुळे मीही काही यांना गिफ्ट देऊ शकत नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि हे घेतील की नाही हे आता त्यांच्यावरती आहे. बोलत तर होते की ॲनिव्हर्सरी आहे तर तुला काय घ्यायचं का, तर मी म्हटलं काय नका घेऊ, बघू आता ते घेतात की नाही, किंवा ॲनिव्हर्सरी करतो की नाही. पण आज बुधवार आहे, तर बुधवारच्या दिवशी मोस्टली माझ्या घरी बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या 3 वाराला माझ्या घरी नॉनव्हेज बनतं. काय करायचं या कुत्र्यांचं. व्हिडिओ शूट केला की कुत्रे भुकायला सुरू होतात. तर चला, तुम्ही अवॉइड करा, इग्नोर करा. जो माझ्या बॅकग्राऊंडला व्हॉईस येतो तो आता आजूबाजूचा आवाज तर येणारच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तो येत आहे, तर थोडं हे करा. आणि ॲनिव्हर्सरी आहे ॲनिव्हर्सरी आहे, तर बघू आता ॲनिव्हर्सरी होते की नाही. आणि झाली तर नक्की मी तुमच्याशी शेअर करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला फक्त ॲनिव्हर्सरीबद्दलच काहीतरी दाखवेल, किंवा काय रेसिपी तर नाही दाखवणार. जर जेवण बनवलं तरी पण मग ती काय बनवलं हे दाखवेल, कसं बनवलं काय हे तर तुम्ही माझ्या मिनी व्लॉगमधनं किंवा दुसऱ्या व्हिडिओमधनं पण पाहिलंच आहे की मी स्वयंपाक कसा बनवते. आणि तुम्हाला जर माझा स्वयंपाक किंवा काय अशा रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील तर मला कमेंट करून सांगा की या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा नाही, आणि पाहिले असतील तर तुम्हाला आवडले की नाही. आणि हो, काय बोलतात, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील आणि मीही मॉनिटायझेशनच्या जवळ जाईल. सॉरी, मला नाही जमलं हे शब्द बोलता. मॉनिटायझेशनच्या जवळ जाईल आणि 2 पैसे कमवेल घरी बसल्या. भरपूर महिला आता यूट्यूबवरती म्हणजे हे काम करून, कॉन्टेंट क्रिएशन करून पैसा कमवत आहेत. तर तुमच्या सपोर्टमुळे नक्की मीही कधीतरी त्या लेवलपर्यंत जाऊ, बघू आता काय. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, आणि आवडला तर कमेंट करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं नीतू लाईफस्टाईलमध्ये. असं काय हे शूटिंग नाही, सकाळी माझा आवरला, आंघोळ वगैरे केली आणि तेव्हा घेत होती, आणि हा शाळेची तयारी करत होता. तर बघा कसं मध्ये करतोय. आणि जेव्हा मी बोलत होती तेव्हा याला ना आश्चर्य वाटलं की आज मम्मीची ॲनिव्हर्सरी आहे. तो असं माझ्याकडे गोरून बघत होता जसं त्याला माहितीच नाही. आणि हो, त्यांना खरंच माहिती नाही आहे, कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. इथं टाकायचं ना बेडवरती. इथं मीच तर बोलली नको ते आधी करायला दे. पडला बिडला तर बस बेड झाला तुझ्यासाठी मस्ती करायला. मुलं शाळेत वगैरे गेलेली आहेत, तर म्हटलं चला आता हा बेड क्लीन करून घेऊया. आणि हो, हा ब्रश मी डीमार्टमधूनच घेतलेला आहे, आणि खूप व्यवस्थित बेडशीट क्लीन होते, त्यामुळे मी हाच वापरते. आणि मग बेडशीट वगैरे तीच होती, चेंज नाही केली, व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर माझा काय असा बेड दिसत होता.
आणि यांना तर तुम्ही ओळखतच असाल माझ्या भरपूर व्हिडिओमधनं की ही आहे माझ्या छोट्या नंदाची मुलगी आहे जे आलेल्या आमच्या घरी कशा मस्ती करतात पाहिलेत का. आणि हो संध्याकाळच्या वेळेस खरंच आमचं ॲनिव्हर्सरी साजरी झाली जी म्हणजे आम्ही केक नव्हता आणला तो आणलेला माझ्या दिरानी आणि मला आणि त्यांना दोघांनाही आम्हाला आश्चर्य झाला की यांनी कसं काय आमच्यासाठी केक आणला. आणि तो घरी आला नाही त्याने दुकानामध्येच केक आणून दिलेला आणि त्यानंतर मग आम्ही चौघांनीच घरच्या घरी ॲनिव्हर्सरी केली. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता इथं हॅपी अॅनिव्हर्सरी. बघितलं का माझी ही शांत दिसणारी मुलगी कशी करामत आहे. पप्पाच्या तोंडातला घास ओढून खाल्ला ही अशी करामत करते. खूपच हे मस्तीखोर आहे ही. बाहेरच्यांना तर खूप शांत आहे. आणि हो आता रात्रीचं जेवण घरीच करणार आहोत आणि चिकनच बनवलं. चल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.